माझ्या कवितेचं नाव आहे झाड. एका झाडाच्या गर्द सावलीत बसले उन्हापासून वाचायला. सहज मान वर केली आणि झाड लागले की माझ्याशी बोलायला. मला म्हणाले, उन्हातान्हाची किती फिरतेस, कसली तुला घाई ग, बस जरा घे विसावा, सगळ्यांचे किती करतेस ग. मी म्हटलं, माझे कष्ट काहीच नाहीत, खरी कमाल तर तुझी आहे. निरपेक्ष राहून इतकी वर्ष सतत द्यायची तुझी वृत्ती आहे. पांथस्तांना तू देतोस सावली, देतोस पशुपक्ष्यांनाही घर, फळे फुले पाने देतोस आणि ऑक्सिजन देतोस आणखी वर. वाळक्या फांद्या आणि पानांचा सुद्धा उपयोग होतो सरपण म्हणून. फर्निचर बनवून घर सजवतोस कुऱ्हाडीचे घाव सोसून. तुझ्यामुळे पडतो पाऊस, सृष्टीची भागवतोस तू तहान. कशी उतराई होऊ तुझी, दानशूर तू किती महान. झाड म्हणाले, माझ्यासारखेच 2 वृक्ष राहत आहेत तुमच्या घरात. उभे आयुष्य खर्ची घालतात मुलांसाठी सारे करण्यात. त्यांचाही स्वभाव सतत देणे, मुलाबाळांचे सुख पाहणे. मुले वागली कितीही वाईट, तरी विसरून देणे आशीर्वचने. आता तेही वृक्ष थकले आयुष्याचा जमवत मेळ. नको त्यांना जास्त काही, हवे गोड शब्द आणि थोडा वेळ. मला विसरलीस आणि झाली नाहीस तू माझी जरी उतराई. सांभाळ सदा त्या 2 वृक्षांना, जीवित तुझे त्यांची पुण्याई.